धाराशिवच्या राजकारणातून यावेळी सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे. नगर परिषद निवडणुकीत मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर भारतीय जनता पार्टीच्या नवनिर्वाचित शिलेदारांनी कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या चरणी नतमस्तक होऊन विजयाचा आशीर्वाद घेतलाय. केवळ विजय साजरा करणे हा या वारीचा हेतू नव्हता, तर या दर्शनातून एक नवा विकासाचा ठाम संकल्प व्यक्त करण्यात आलाय. नगर परिषदेचे नवनियुक्त नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि नगरसेवकांनी तुळजापूरच्या भूमीत मोठे शक्ती प्रदर्शन करत आगामी काळातील राजकारणाची दिशा स्पष्ट केली आहे. यावेळी भाजपचे दिग्गज नेते आमदार सुजितसिंह ठाकूर, तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील आणि जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या उपस्थितीने या सोहळ्याला विशेष धार चढली. केवळ धार्मिक भावना नाही, तर पारदर्शक आणि भ्रष्टाचारमुक्त कारभाराची शपथच जणू या लोकप्रतिनिधींनी आई तुळजाभवानीच्या साक्षीनं घेतली आहे. जनतेनं दिलेला हा कौल म्हणजे केवळ निवडणुकीचा निकाल नसून तो विकासासाठी दिलेला आदेश आहे, असा खणखणीत संदेश भाजपच्या वतीनं देण्यात आलाय. आता ही विकासाची महाएक्सप्रेस धाराशिवच्या कानाकोपऱ्यात कशी धावते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. प्रतिनिधी आयुब शेख, NTV न्यूज मराठी, तुळजापूर, धाराशिव.